गेल्या काही दिवसात पती पत्नीच्या वादाच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेक दाम्पत्यांमध्ये मतभेद झाल्यानंतर काही वेळा वादातून मार्ग निघतो, मात्र काही वेळा वादाचे रूपांतर घटस्फोटात होते. मात्र यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली. लग्नाच्या 6 महिन्यानंतर पती पत्नीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत पती हा बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होता. दिवाळीत तो सुट्टीला आला होता. या ठिकाणी घरी त्याची पत्नी आणि आई राहायची. या ठिकाणी नवविवाहित दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत आपलं जीवन संपवलं. कमलसिंह नेगी वय वर्ष 31 आणि सरिता नेगी वय वर्ष 24 असे मृत दाम्पत्याचे नाव. ही घटना उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील रानीखेतच्या ताडीखेत येथे घडली आहे. 6 महिन्यांपूर्वी दोघांचे लग्न झाले. यातच या दोघांच्या आत्महत्येचा या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी जेव्हा कमलाची आई देवकी देवी यांनी मुलगा आणि सुनेच्या खोलीचा दरवाजा बंद पाहिला आणि आतूनच कोणताही आवाज येत नव्हता, तेव्हा त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेतली आणि दरवाजा तोडायला सांगितला. मात्र दरवाजा तोडताच आतील दृश्य हे भयंकर होते. या ठिकाणी मुलगा कमलसिंह नेगी आणि सून सरिता नेगी यांनी दोघांनी गळफास घेतल्याचे दृश्य समोर दिसले. हे दृश्य पाहताच कमलची आई आणि स्थानिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगा आणि सुनेने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून देवकी देवी बेशुद्ध झाल्या. असे सांगितले जात आहे की कमल आणि सरितामध्ये एका गोष्टीवरून भांडण झाले होते. भांडणाचे कारण समोर आलेले नाही, तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोघांचा मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रानीखेत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या आत्महत्येमागील कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.